डेअरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, सुमारे 17 लाखाचा मुद्देमाल जप्त. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अंमली पदार्थ तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. यानुसार जुना राजवाडा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे पथकानं फुलेवाडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दोनवडे गावच्या रोहित बसुराज वसमनी याला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्याच्याकडून 1 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 2 ग्रॅम वजनाचे MD ड्रग्ज असा सुमारे 89,000चा मुद्देमाल जप्त केला होता. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपी वसमनी याला अनिल नंदीवाले हा MD पावडर गांजा असे अंमली पदार्थ विक्रीसाठी देत असल्याची कबुली दिली. तसेच अनिल नंदीवाले हा मनीषा गवई व स्पेन्सर परेरा राहणार गोवा याच्याकडून अंमली पदार्थ घेऊन विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी वसमणी याचा साथीदार अनिल नंदीवाले याच्यावर गुन्हा नोंदवला असून सध्या तो फरार आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपी गोवा राज्यात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलीस पथक गोवा इथं पोहोचले. मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच आरोपी तिथून पसार झाले होते. ते नवी मुंबई पनवेल महानगरपालिका हद्दीतील सेक्टर वाईज सिटी मधील मारवा गृह संकुलीतल्या अपार्टमेंट मध्ये राहत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. तिथून माळवाडी दोनवडे येथील अनिल संतराम नंदीवाले मूळची खोपरखैराने इथली पण सध्या मारवा गृह संकुल तळोजा पनवेल इथं राहणारी मनीषा महेंद्र गवई आणि मूळचा परेरा गोवा इथला सध्या मारवा संकुल तळोजा इथं राहणारा एडमंड दिलीप स्पेन्सर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून पुन्हा 11 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त केले. अशा प्रकारे या सर्वांकडून 1200 ग्रॅम गांजा, 24 ग्रॅम MD ड्रग्ज व गुन्ह्यात वापरलेली सुझुकी कंपनीची ग्रँड विटारा व एक्सेस मोपेड असा एकूण 16,58,732 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून जुना राजवाडा पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही कामगिरी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, परीक्षार्थी महिला पोलीस सब इन्स्पेक्टर सायली पडवळ, पोलीस हवालदार प्रशांत घोलप, सतीश बांबरे, अमर पाटील, सागर डोंगरे, प्रशांत पांडव, संदीप माने, वैभव खोत, निलेश नाजरे, मोहन लगारे, अतुल देसाई यांनी केली. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.